आज बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांचा वाढदिवस आहे। परळीमध्ये अगदी उत्साहामध्ये त्यांचा वाढदिवस अनेक वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून साजरा केला जातोय। आज माझ्याशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी माझ्यासोबत आहेत। त्यांच्याशी आपला संवाद साधायचा आहे। आज बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचा वाढदिवस आहे, तर कसा आपण साजरा करताय हा वाढदिवस? सर्वप्रथम बीड जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। बाप्पांनी जे बीड जिल्ह्यासाठी कार्य केलेलं आहे ते एकदम अतिउत्तम आणि एकदम चांगलं कार्य केलेलं आहे आणि आज त्यांना आयुष्य लाभो ह्यासाठी आम्ही सर्वप्रथम श्री वैजनाथ महाराजांचा अभिषेक केला। त्यानंतर दर्गावर आम्ही चादर चढवलं, वृक्षारोपण केलं आणि दवाखान्यात ते आम्ही शाळेमध्ये हे फळ वाटप करणार आहोत। त्याच्यामुळं म्हणजे बाप्पांच्या प्रेरणेनं आम्ही हे करत आहोत। बाप्पांचं आम्हाला नेहमी सांगणं असतं की बाबा झाडे लावा, चांगले कार्य करा। बाप्पा वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत असतात, त्यामुळे आम्ही हे उपक्रम आज परळी शहरामध्ये राबवलेले आहेत। परत एक वेळेस बीड जिल्ह्याचे लाडके खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। काय सांगाल या ठिकाणी? आज जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचा वाढदिवस आहे। आज शेतकरी पुत्र दबंग खासदार बजरंग बाप्पा सोनवणे साहेबाचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त बाप्पाला लक्ष शुभेच्छा देतो आणि बाप्पाच्या प्रेरणेने जे सामाजिक कार्यक्रम राबवलेले आहेत त्याच्यात वैद्यनाथ मंदिरला अभिषेक, दर्ग्याला चादर, वृक्षारोपण, ग्रामीण रुग्णालयाला फळं वाटप, शाळेत पुस्तकं, अशा पद्धतीचे सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत आणि बाप्पालासुद्धा हेच प्रेरित आहे की कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम राबवावे। काय संकल्प केला आहे आज? खरं तर जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचा वाढदिवस आहे आणि तुम्ही कार्यकर्ते या ठिकाणी एक संघानं एक दिल्यानं त्यांचा सामाजिक बांधिलकीतून हा वाढदिवस साजरा करताय। हां, बाप्पा हे लाडके आहेत आणि जनतेचे बी लाडके आहेत आणि बाप्पा बी जनतेवर फार प्रेम करतात आणि ते शेतकरी पुत्र आहेत आणि आम्ही पण शेतकरी पुत्रच आहोत। एकजुटीनं आम्ही बाप्पांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करीत आहोत आणि त्यांना बाप्पांना खूप खूप शुभेच्छा। बाप्पांना आयुष्य लाभो आणि बीड जिल्ह्याच्या जनतेचं त्यांच्या हातून चांगले कामं घडवत एवढीच इच्छा मी व्यक्त करतो। आणखी काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। या ठिकाणी आज जे तुम्ही वाढदिवस साजरा करतायत, एक वेगळा जल्लोष, एक वेगळा आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसतोय। आज माननीय आमचे लाडके नेते बजरंग बाप्पा सोनवणे त्यांचा 56वा वाढदिवस आहे। खरं तर बजरंग बाप्पा यांचं जे छाती आहे ती ओरिजिनल 56 इंचाची आहे, कारण एवढे आरोप प्रत्यारोप होऊनसुद्धा न डगमगणारा आमचा नेता बजरंग बाप्पा सोनवणे, आज आम्हाला अभिमान आहे। आज त्यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसानिमित्त आमचे नेते परळी शहराचे अध्यक्ष गंगणे पाटील, बाबासाहेब शिंदे, बाबाभाई, याचीव फडसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वैद्यनाथ मंदिराचा अभिषेक, दावल मलिक दर्ग्याला चादर आणि वह्याचं वाटप, ग्रामीण रुग्णालयामध्ये फ्रूट वाटप हे सगळं करत आहोत आणि आज आम्ही बघतो बजरंग बाप्पा सोनवणे हे आम्ही सुद्धा फोन केला त्वरित आमचा फोन उचलतात, म्हणून एवढा उत्साह लोकांमध्ये आहे। परळीमध्ये आजपर्यंत एवढा मोठा वाढदिवस झाला नव्हता, आज आम्ही तो वाढदिवस साजरा केला। निश्चितच आणखी काही तरुण आपल्यासोबत आहेत। काय सांगायचं तुम्ही देखील या वाढदिवसामध्ये असं? बाप्पाला वाढदिवस हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बाप्पाला 100 साल पण आहे। आदरणीय बीड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार बजरंगजी बाप्पा सोनवणे यांना प्रथम उदंड आयुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, कारण की बाप्पाचा सर्वांना एक संदेश आहे की माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा तुम्ही झाडे लावा। जे गरजू म्हणजे माणसं आहेत त्यांना ज्या गोष्टी मिळत नाहीत त्या गोष्टी पुरवणं हाच बाप्पांचा संदेश आहे। आज जनाब खासदार साहब बजरंग बाप्पा सोनवणे जी, इनका जन्मदिन है। सबसे पहले इनको दिल से मुबारकबाद देते हुए हम पूरे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार कांग्रेस पार्टी के अधिकारी पदाधिकारी सब इनको दिल से मुबारकबाद देकर हमने इनका जो जन्मदिन है ये साजरा करा। वैद्यनाथ मंदिर में इनका अभिषेक करें, इनके लिए इनकी लंबी उम्र की प्रार्थनाएं की। उसके बाद हज़रत दाऊद मलिक शाह बाबा मलिकपुरा में आकर
हज़रत दौलमी शाह बाबा के दरगाह पे फूल की चादर चढ़ाई और इनसे भी अल्लाह से दुआएं की कि अब बजरंग बप्पा सोनोने साहब की जो भी अभी जो चालू में जो परेशानियां हुई, जो उन पे लोगों ने कीचड़ उछाला, ये कीचड़ उछाल नहीं सके, कोशिश की गई लेकिन वो उन पे कीचड़ उछाल नहीं सके, क्योंकि बजरंग बप्पा सोनोने साहब ये चीज़ों से बहुत आगे है। और ये हम पिछले 2 साल से देख रहे हैं बजरंग बप्पा सोनोने साहब को। उनके अंदर एक समझो मेरे जैसे पदाधिकारी के लिए एक फ़ोन लगाने पे फ़ोन उठाना, बात करना, हमारे मसले मसाइल सुनना, उसको हल करने की कोशिश करना। बस इतना कहते हुए मैं ये कहूँगा कि बजरंग बप्पा सोनोने साहब को ये अच्छा रखो, उनकी उम्र लंबी हो. बजरंग बाप्पाला मनापासून वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा. बस एवढंच म्हणतो. धन्यवाद.